हां, काय नाव आपलं? रामकिसन यशवंतराव मुळे. बरं, काय समस्या आहे तुमची? आमचं जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये गट नंबर 45 जमीन असून आमच्या भावाची 4 एकर काही गुंठे आणि माझी 2 एकर काही गुंठे जमीन गेली. परंतु गट एकच असताना आता मागून जो आवाड बांधला त्याला हंगाम बागायत म्हणून 25 लाख रुपये देण्यात आले आणि माझा आवाड अगोदर बांधला 22ला, तर त्यावेळेस मला फक्त 12 लाखाची नोटीस मिळाली आणि आता मी ते पैसे उचलले आहेत 4 पट. हां, आणि आता पुढं मला तुम्ही सांगा, तुम्ही एक शेतकरी आहे, बरोबर आहे? हां तुमचा मागच्या अनेक वर्षांत शेतीचा उद्योग आहे, हा उद्योग. बरोबर आहे? हो मला तुम्ही सांगा, देवमूर्तीमध्ये 50 ते 60 लाखाच्या शेतकऱ्याला भाव दिला गेला. होय. मग तुमच्या गावाला 12.5 लाख 18 लाख असा अन्याय का? नाही, ते जे पहिले आवड बनले ते टोटली 12.5नाच बनले. हां, आता जे शेतकऱ्यांनी 4 पट उचलून घेतली तर आम्हाला आर्बिट्रेडमध्ये जाण्याची त्यांनी परवानगी दिली की बा आता आम्ही ही आवड. आता तुम्ही आता SDM ऑफिसला या ठिकाणी तुम्ही जालना लोकसभेचे नेते व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे नेते संतोष कुलकर्णी यांची भेट घेतली. हो त्यांनी SDMला स्वतः चर्चा केली हां आणि त्यांनी तुमच्यावरचा अन्याय त्यांना बोलून दाखवला. हां. स्वतः ते महाराष्ट्र धरणग्रह समितीचे अध्यक्ष आहेत, हां सरकारमधले पण नेते आहेत. हो. तर त्यांच्या मध्यस्थीने तुमचा काही प्रश्न आता सुटतो काय? हा मार्गी लागणारच. आर्बिट्रेटमध्ये गेल्याच्या नंतर लागल म्हणे मार्गी. हां, म्हणजे 4 पटीने तुम्हाला भाव. आता ते राहिलेली 1 पट आणि पुन्हा वाढीव मोवीचा आर्बिट्रेटमध्ये गेल्याच्या नंतर मिळेल म्हणे. अच्छा, म्हणजे तुम्हाला आता 12.5 लाखाचा जो भाव आहे होय. तो म्हणजे तुम्हाला 4 पटीने, म्हणजे तुमच्या जमिनीच्या भावाला कमीत कमी समजा नाही, आमच्याकडे भाव ते तसे ऑलरेडी 40 लाखाची हो चालू तिथं. अच्छा, अच्छा. हां, पण शासनाला लई कमी मग मोबदला. तुम्हाला मग आता किती भाव मिळेल मग एका टायमाला? आता आम्हाला एकदम जीवन उद्ध्वस्त व्हायचा प्रकार झाला. पोट भरायची जमीन तर चालली. हां. 1 गुंठा जमीन आमच्या 30 लाखाची. 3 एकर जमीन गेली का? अडीच 2.5 एकर दोन गेली ना? गुंठे. 2.5 एकर 2 एक गुंठे. गंगूबाई रामकिसन मुळेच्या नावावर गट आहे. अच्छा, हां तर मग आता तुम्हाला मावेजा अतिरिक्त मिळेल समजा, मग वाढून मिळेल. मध्ये जाऊ म्हणून सांगितलं त्यांनी, मग मिळून जाईल म्हणे. बरं, हे रामकिसन मुळे यांचा राममूर्ती येथील ही मागणी प्रत्यक्षात SDMकडे केल्यानंतर, यात अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून मुळे आणि त्यांच्या सहकार्यानं यात मदत मिळणार आहे. ही वलनसेना करता. धन्यवाद.